नमस्कार डिवाइन सोल्स. आजची ही खास मेडिटेशन प्रत्येक आईसाठी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं मूल चिडचिड जास्त करत आहे, राग करतं, अभ्यासात त्याचं लक्ष लागत नाहीये, कॉन्फिडंट कमी झाला आहे आणि सतत भीती त्याला वाटत असते, किंवा तुमचं आणि तुमच्या मुलाच्या नात्यांमध्ये काही इमोशनल डिस्टन्स निर्माण झाला आहे, तर ही मेडिटेशन तुमच्यासाठी आहे. आज आपण आपल्या मुलाला बदलण्याचा प्रयत्न करणार नाही. आज आपण आपल्या प्रेमाची ऊर्जा त्याच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. हो ओपोनो ओपोनो म्हणजे प्रेम, स्वीकार, क्षमाशीलता आणि अंतर्मनातली हेलिंग. ह्याद्वारे आपल्या मुलासोबतचं आपलं नातं आपण हील करणार आहोत. पुढील 21 दिवस दररोज रात्री झोपण्याआधी हे मेडिटेशन तुम्हाला करायचं आहे. आणि हे चॅलेंज जर तुम्ही स्वीकारणार असाल तर कमेंट बॉक्स मध्ये आई असं टाईप करा. तुमचं बाळ कितीही महिन्यांचं वर्षांचं असेल तरीही तुम्ही हे करू शकता. मुलगी किंवा मुलगा असेल तरीही हे मेडिटेशन तुम्ही त्यांच्यासाठी करू शकता. दिवसातल्या कुठल्याही टायमाला तुम्ही हे ऐकू शकता. पण जर तुम्हाला ह्याचा बेनिफिट जास्त प्रमाणात मिळवायचा असेल तर मी सजेस्ट करेन रात्री झोपण्याआधी ह्याला नक्की ऐका. तर सुरू करूयात. एक खोल श्वास आत, नाकातनं स्लोली रिलीज. पुन्हा एकदा एक खोल श्वास आत, नाकातनं स्लोली रिलीज. आता पूर्ण शरीर रिलॅक्स होऊ द्या. तुमच्या चेहऱ्यावरचा ताण, खांदे, हात, छाती, पोट, पाय सर्व काही हलकं होत आहे. आता फक्त तुमच्या हृदयावरती लक्ष केंद्रित करा. तेथे प्रेम, शांतता आहे. तुमच्या मुलासोबतचं निस्वार्थ प्रेम आहे. फील करा. आता तुमच्या मुलाला तुमच्या समोर उभं असल्याचं इमॅजिन करा. तो तुमच्या समोर हसत उभा आहे किंवा उभी आहे. त्याच्या चेहऱ्यावर निरागस हास्य आहे. त्याच्या भोवती एक सुंदर सोनेरी प्रकाशाचं वलय पसरलेलं आहे. हा प्रकाश सुरक्षिततेचा आहे, प्रेमाचा आहे, विश्वासाचा आहे. तुमच्या हृदयातून प्रेमाची एक सुंदर प्रकाश किरण त्याच्यापर्यंत पोहोचत आहे. फील करा. त्या मनातून किंवा हळू आवाजात माझ्यासोबत हे म्हणायचं आहे. आपल्या मुलाचं नाव घ्या नि म्हणा, डिअर. जर माझ्या शब्दांनी, माझ्या कृतींनी, माझ्या अपेक्षांनी किंवा नकळत झालेल्या कोणत्याही गोष्टींमुळे तुला
दुखापत झाली असेल तर त्यासाठी मला माफ कर. आय एम सॉरी. जर कधी माझ्या भीतीमुळे, माझ्या रागामुळे किंवा माझ्या अपेक्षांमुळे तुझ्या मनात वेदना निर्माण झाल्या असतील तर त्यासाठी कृपया मला क्षमा कर. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू डिअर. तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं नाव घ्या. माझ्या आयुष्यात येण्यासाठी थँक यू. मला आई होण्याचं सुख मिळवून देण्यासाठी, तो अनुभव देण्यासाठी. तुझ्या प्रत्येक हसण्यासाठी थँक यू माझ्या बाळा. प्रत्येक शिकवणीसाठी आणि आपल्या या सुंदर नात्यासाठी थँक यू. तू जसा आहेस तसाच माझ्यासाठी खूप प्रिय आहे. आय लव्ह यू. तुझ्या प्रत्येक स्वप्नांवर माझा विश्वास आहे. तुझ्या आयुष्यात आनंद, शांतता आणि भरपूर प्रेम असू दे, हीच ईश्वर चरणी माझी प्रार्थना आहे. तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं नाव घ्या आणि म्हणा आय लव्ह यू. आता हळूहळू शांतपणे हे माझ्या सोबत म्हणायचं आहे. आपला एक हात आपल्या हृदयावरती ठेवा आणि फील करा. आय एम सॉरी. कृपया मला क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया मला क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया मला क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया मला क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया मला क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया मला क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया मला क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया मला क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया मला क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया मला क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया मला क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आपल्या मुलाला नजरेसमोर पाहायचं आहे. त्याचं नाव घेऊन हे म्हणायचं आहे. तू सुरक्षित आहेस. तू प्रेमळ आहेस. तू पुरेसा आहेस. मी तुझ्यावर निस्वार्थ प्रेम कर. आय एम सॉरी. कृपया मला क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया मला क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया मला क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. कृपया मला क्षमा कर. थँक यू. आय लव्ह यू.
आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर. थँक यू, आय लव्ह यू. तुमच्या मुलाचं नाव घ्या आणि रिपीट करा. तू प्रेम करण्यास आणि प्रेम मिळवण्यास पात्र आहेस. तू खूप खास आहेस. तुझ्या प्रत्येक स्वप्नांवर माझा पूर्ण विश्वास आहे. तुझं मन शांत आणि स्थिर आहे. तू आनंदाने शिकत आहेस. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, कृपया मला क्षमा कर. थँक यू, आय लव्ह यू. एक खोल दीर्घ श्वास आत, नाकातनं स्लोली रिलीज करा. तर कल्पना करा, तुमच्या मुलाभोवती पांढऱ्या प्रकाशाचं सुंदर सुरक्षित कवच तयार झालं आहे. ही लाईट, हा प्रकाश त्याला प्रेम, शांतता, धैर्य आणि सकारात्मकता प्रदान करत आहे. तो प्रत्येक दिवशी अधिक आनंदी होत आहे. अधिक आत्मविश्वासाने भरत आहे. त्याचं किंवा तिचं हसू आणखी सुंदर होत आहे. तुमचं नातं अधिक प्रेमळ होत आहे. तुमच्या घरामध्ये आनंद, शांतता आणि प्रेम भरत आहे. त्या विश्वासाचे मनापासनं आभार व्यक्त करा. आता एक खोल श्वास आत, नाकातनं स्लोली रिलीज करा. तुमच्या मुलासाठी मनापासून आशीर्वाद द्या. त्या विश्वाचे मनापासनं आभार माना. आणि जेव्हा तुम्ही तयार व्हाल, तेव्हा हळूहळू डोळे उघडायचे आहेत.
जर ही मेडिटेशन तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच हिलिंग मेडिटेशन रोज ऐका. लक्षात ठेवा, प्रेम हीच सर्वात मोठी हिलिंग एनर्जी आहे. आपल्या मुलासाठी एक आई म्हणून तुम्ही पुढील 21 दिवस हे चॅलेंज स्वीकारून हा व्हिडिओ दररोज रात्री झोपण्याआधी एकदा ऐका. आणि जर तुम्ही हे चॅलेंज स्वीकारलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आई असं टाईप करा. तुमचं मनापासनं धन्यवाद. आभार. थँक यू सो मच.